गाईस तर बघू शकतात आपण आलेलो आहेत ज्योत न्यायला भगवानगडावरती आणि हे आपले भैयासाहेब यांना आज आपण याचा मान दिलेला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्योत पेटलं की लग्न होतं लवकर. ज्योत पेटलं की म्हणणं होतं लवकर लग्न होतं लवकर. त्याचा जर आज बाहेर झालोय म्हणून त्याने प्राधान्य घेतले, आंघोळ केली. आणि आता आम्ही बघू शकता आता वाजलेले आहेत रात्रीचे वाजलेत 1:10. सगळी गँग आहे लय मोठी आत बाहेर गेलेली. गाईस तर बाय बाय आता. प्रतीक शेठ तर तुम्ही बघू शकतात हे 1:30 वाजताचं वातावरण आहे आपल्या भगवानगडावरचं. एकदम प्रसन्न आहे. रात्र आहे तरी एकदम फ्रेश वाटतं. हे काढल्या ह्या बसेस असतात मुक्कामाला लय मोठ्या आहेत, मुजीत नाही. आता सगळी लाईटिंग बिटिंग झालेली व्यवस्थित. उद्या पुण्यतिथी आहे आपल्या बाबांची. तर आता आपली ज्योत गेलेली आहे पुढं, आपण बी जाऊत. तर गाईज बाय बाय. हॅलो गाईज, तर बघू शकतात इथं या बाटल्या पडलेल्या आहेत, काही खाली बी पडलेल्या आहेत. जवळपास 2 बॉक्स बिसलरीचे होते. आम्ही झोपलेलो होतो. हे बाकीचे गँग मागून जरा पाणी आपलं हे करीत होते का ते वर उचलेच होते, हवा रग वाढायचं हे ते चालू होतं. त्याच्यानंतर एका वाघाने 1 बॉटल पाणी घेतलं अर्धीची फीक केली. तर मी आणि एक पार्टनर घेऊन आम्ही 2 डझन बाटल्या अख्ख्या शिपीला अख्खे ओले झालेत. आता आम्ही शेकत होतो. आंघोळ्या सगळ्या केल्या तर कोण ब्रँडेड आहे का कोणी? तो व्हाईट शर्ट वाला कुठे गेला? तो जरा जास्त स्ट्राईकला होता. कुठे ते बदलेला शर्टच बदलेला का तो? ब्लॅक घालून आला तो आता. गाईस तर बघू शकतो आता आपण आपल्या हिवर शिंगाच्या हद्दीत आलेलो आहोत. आता तिकडून ज्योत येईन मागून जवळपास तासभराने. तत्पूर्वी आम्ही इथे शिकून घेतो. म्हणजे गंडके आणलेले इथं. आणि आता आमच्या सेवेला इथं आम्ही पूर्ण इराम देणार आहोत. हॅलो गाईज. आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे, सुटकत तुम्ही आला. बघू शकता यांना आम्ही यांना मदत करायला आलो तर आम्ही सुधारण्यात म्हणून, आणि हे आम्हाला मदत लाज वाटली पाहिजे. तर काय आता आम्ही आमच्या याला काय म्हणतो पूर्ण इराम देऊन निघतो. प्रवीण तू काय 2 शब्द व्यक्त करायचे काय चो? हा तर आता आम्ही देतो ते. आता इथून पुढचे तुम्ही सूत्र हातात घ्या आणि व्यवस्थितरित्या मिरवणूक काढून या. गाईज बाय बाय.